गाय सोन्याला 6 मारणार होता, चौथ्या बॉलला आउट गेला. दोन्ही फोन आलेत भावांना, कमीच नाही फोनची कमीच नाही. 15 आणि 16 प्रो मॅक्स हा कब्रिस्तान आहे. आणि तिकडनं आता कुत्र्याचा भुकाचा लई आवाज यायला लागला आम्हाला. हातच वाटायला लागलाय मला. यार श्यामण्यांनो ते कोंबडीच पाय रे ते. तर काय आता पोलीस आलेले आणि आम्हाला म्हणलं आता काय जास्त वेळ थांबू नका. तर जय शिवराय मित्रांनो, तर आता आपण आले घराच्या खाली आणि आता आपण चालले कॉलेजला. आणि काल आलेलीत विपुलचं 10:30ला प्रॅक्टिकल आहे. 10:30 इथंच वाजलेत. तर आता आपण जाऊया आणि हिचं अजून आवरायचं आहे, आंघोळीन करायचं अजून. तर आता आपण जाऊया काय कॉलेजकडे डायरेक्ट. आणि त्याला आज लईच वेळ झाला आहे, पहिल्यांदा झाला असेल तर कधी वेळानं जात नाही. तर काय आता आपण जाऊया डायरेक्ट कॉलेज आहे. तर गाईज तर आता आपण आले कॉलेजमध्ये आणि माझ्यासोबत अर्सनल आहे आणि विपुल तिथं आवरून आला आहे. राजातीन 2 जण आवरून आल्यात. तर आता आपण जाऊया प्रॅक्टिकल. माझं 2 वाजता आहे, त्यांचं 10:30 वाजता होतं आणि ह्याचं 11:30 वाजता आहे. 11:30 कोणाचं होतं? विपुलचं. आणि तुझं किती? 11:30. गाईज जाऊया आपण. तर गाईज आता आमचा फायनली पेपर संपला आजचा आणि प्रॅक्टिकल पेपर होता. आता आम्ही आलो क्रिकेट खेळायला. ते बघा आज दानिश उपलब्ध झाला इथं. ते बघा बसला बघा दानिश. तर गाईज आता आपण खेळूया. आणि आता आमची फिल्डिंग आला पहिल्यांदा आणि बघूया आता त्यांचा किती स्कोर होते. ते बघा आता फिल्डिंग सेट करायला. तर गाईज आता आम्ही फायनली बॅटिंग करायला आलो आहे आणि त्यांच्या आता 48 रन झाले आहेत. तेव्हा दानिश तिकडे उतरला आहे आणि इकडे सोन्या बघा. थांबा आता पहिला बॉल आहे. गाय सोन्याला 6 मारणार होता, चौथ्या बॉलला आउट गेला. बॉलिंग चांगली करायला तरी ती. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. अरे मग आउट का गेलास तू? अरे आउट का गेला? अरे नुसतं बोला येते तुला. असू दे काय. आता बघूया कोण जिंकते. आपल्या किती रन झाल्या? होय आपल्या किती? दानिश बॉलिंग एकदम स्लो टाकतो तो, नुसतं मारा. हा हा. तर काय आता आमचे खेळून देण झाले क्रिकेट आणि आम्ही मॅच हरले. आम्हाला माहिती होतं आम्ही हरणार होतो. ते कसं का एवढ्या वेळ थांबला काय समजेना. तर आता आपण जाऊया घरी आणि आता तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. तर काय आता आम्ही आलेलो घरी आणि परत चालले आम्ही आता जेवायला. कारण आता घरी काय जेवण आम्ही बनवणार नाही आणि कोणाला येत पण नाही जेवण बनवता. त्याला येते खरं भात आमटी येते काय दुसरं काय सगळं येते. तर गाईज आता आपण जाऊया मेसला आणि तुम्हाला आता भेटतो थोड्या वेळ. गाईज तर आता आम्ही जेवून आलो आहे आणि रस्ता बघा इकडचा. तर आता मी आणि विपुल आहे आणि मगाशी सोन्या आणि मी होतो. तर आता इथनं आम्ही विपुलला आता उचलले. तर आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. आणि सोन्या काय झाले माहीत आहे इथंच थांबलाय कुठे तर. सोन्या याच रोडला इथं सोडलाय. मला काय म्हणला इथं कुरकुऱ्याला दुकान दिसायला लागले. मी म्हणलं काय कुरकुरे त्यांनी खाऊ नको, आता जेवून ते आले आपण. तर नाही म्हणलं अरे तू जा बाबा तुझं तू माझं मी येतो चालत म्हणलं काय. त्याला तिथं आम्ही कुठं सोडून आले. तिथं एक मागं हे आहे बाजार आहे जरासा मोठा तिकडं आम्ही सोडून आले त्याला. आणि आता बघूया कसं जाणार आता घरला. आता तिथनं त्याचं घरी घेणे त्याचं हॉस्टेलवर राहते तिथनं. आता त्याचं 2-3 किलोमीटर तिथनं चालत जायला लागणार. 4-5 किलोमीटर. आणि इथनं तर तो काही येऊ शकत नाही. इथनं तुम्हाला रोड दाखवतो आता तुम्हाला. थांबा गाडी जाऊ दे. इथनं कोणच येऊ शकत नाही आणि ते तिथंच थांबला. आता काय करणार मला बघायचं आहे. तो आता हौशाने उतरला. त्याला वाटणार काय की आम्ही थांबणार पुढे जाऊन हे करणार ते करणार. हे बघा आता तुम्हाला रोड दाखवतो. आता गाडीची लाईट आहे म्हणून तुम्हाला असं दिसायला लागले. मागचा रोड बघा तुम्ही वाटलंच तर. नुसतं सुमसामा इकडचं हे बघा. पुढं काहीच नाही. पुढं रस्ता दिसत नाही बिना लाईटीचा. रस्ता पण बाद आहे आणि तो काही इकडे येऊ शकत नाही मला माहित आहे. तर काहीच आता वाजल्यात 11:45 आणि आम्ही घरात पावणे नाही 9:30ला आलेलो विपुल आणि मी. आणि अजून काय सोन्या अजून घरात पोचला नाही.
आम्ही फोन करायला लागले त्याला, खरं तो काय फोन उचला ना. आणि त्यांच्या रूममधल्यांना पण फोन केला, तर ते पण फोन उचलायला झालेत अजून. तर आता आपण बघा जाऊन काय उचलते का नाही फोन. आणि कुठं आम्हाला जरी स्नॅप त्यांना आला की त्यांच्या रूमच्या इथला स्नॅप आला आहे, खरं अजून रूमच्या इथंच गेला नाही. आता कुणाचा प्लॅन आहे काय समजा ना आम्हाला. तर आता आपण चाललो आहे शूटला आणि आपण वेगळं काहीतरी पार्ट बनवणार आहे. हॉरर स्टोरी आहे एक, आणि त्याच्यावर आम्ही आता पार्ट्समध्ये कन्वर्ट करून घेणे आम्ही एक स्टोरी बनवणार आहे आणि इंस्टावरती पोस्ट करणार आहे पार्ट वाईज. म्हणजे आम्ही 4-5 पार्ट करणार आहे आणि अपलोड करणार आहे. तर तुम्ही बघायला विसरू नका. आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे आणि पोरं आता कॉलेजच्या तिकडं आम्ही चाललो आहे आणि हॉरर सीन आहे पूर्ण. आणि तुम्ही आता बघायला विसरू नका. थोड्या दिवसात येईल, तर तुम्हाला ID डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि ID सुद्धा देतो. तर तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आणि आता आपण जाऊया डायरेक्ट कॉलेजच्या इकडं, कारण आता सगळी पोरं तिथं झाल्यात आणि तुम्हाला आता जातो आणि भेटतो तिकडं कॉलेजच्या इथं. तर काही आता आम्ही आले फायनली स्पॉटवरती आणि कॉलेजच्या इथला स्पॉट आहे, जरा हॉरर सीन करणार. आणि टोम्प्या आला YT सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर. आणि आता भाऊनं आणलाय फोन सगळे दोन्ही फोन आणलेत भावांना, कमीच नाही फोनची कमीच नाही. 15 आणि 16 Pro Max. हा आता आमचा आता येणार आहे पार्ट आणि तुम्ही आता बघायला विसरू नका. आणि हे बघा राजा बघा नाचा लागला, गाडी आल्या पोलिसाची गाडी हा तेच की आता तेच विषय आहे. आता पोलिसांच्या गाड्यांचीच भीती आहे. बघा आता पोलीस काय म्हणतात आल्यावर, कारण ह्या रस्त्यावर सगळा सामसूम एरिया असतो. नाईट आउट होईना आमचा. हा नाईट आउट जरा शांत एरिया आहे आणि त्यामुळे की नाही जरा पोलीस इकडे फिरत असतात. तर आता आपल्याला मेन गोष्ट म्हणजे सोन्याला बघायचं आहे. कुठनं इथनं चालतच गेला आहे तो. आता बघूया कुठं आहे का नाही, रूमवर गेलाय का नाही, मला पण काय समजा ना. कुठल्याच पोरांचा फोन उचलून झाला आहे तो. तर काहीच बघा सगळ्यांना आता वाटायला लागले की आम्ही गंडवायला लागले त्यांना, टोम्प्या बिंप्या हेच नाही कोण सिरियसच घेणार. सोन्याला गेली ती, सोन्या गेली ती, कुठे गेले कोणालाच समजणार. त्याच्यावर स्टोरी बनवायला लागायची. तर काही तर आता आपण बघूया आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा व्लॉग. तर आता किती वेळ लागते बघा. आता किती वाजल्यात, 12 वाजायला 3 मिनटं कमी आहेत. तर आता म्हणजे 12च पकडा. तर आता आपण बघूया किती वेळ लागतो आपल्याला शूट करायला. आता सुरू करूया, कर की सुरू झाला आता. तर आता आपण करूया सुरू. आणि तुम्हाला आता ही ID पण मागायला सांगितली तुम्हाला. ही ID तुम्हाला YT सिनेमॅटिक 47 आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो आणि फोटो पण टाकतो. हा बघा. तर तुम्ही फॉलो करायला विसरू नका आणि सगळे पार्ट बघा तुम्ही. तर आवडल्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय गाईज म्हणजे थांबा आता तुम्हाला शेवटपर्यंत आवडला व्लॉग. तर गाईज सोन्या आता रूमवरतीच आहे. तिचा आता फोन आलेला, विपुल आणि प्रताप गेलेले बघायला. तर रूमवरतीच आहे ते, असंच करायला ते फोन ते उचलत नव्हतं. तर आता आपण करूया सुरू. आणि तो सोन्या पण यायला लागला आता आणि एक स्वराज म्हणून आहे तो पण यायला लागला आहे. आणि आता सुरू करूया आपण थोड्याच वेळात. तर स्पॉट झालाय, जादू स्पॉट झालाय, जादू स्पॉट झालाय. ह्योच रोड होता, ह्या रोडवरून चालत गेलाय रूमवरती. आता पण्या पण आलाय. ते गाईज आता आपण सोराला नाही गेल्यात. ही बघा काही पोरं गवडे आल्यात आता. ह्याची काय कामाना धंदे अशीच लाजमोड आहेत सगळी. तर काय आता सगळ्यांची फोटो नाटक झाल्या, फाटल्यात सगळेजण, भ्या लागल्यात सगळेजण. हे बघा काही कुत्रं बघा आणि कुत्री काही नाही सगळेजण भुंका लागल्यात. आणि इकडे काही नाही एक हे आहे काय आहे त्यांचं कब्रिस्तान आहे. आणि तिकडनं आता कुत्र्यांना भुकाचा लई आवाज यायला लागला आम्हाला. आणि कुत्र भुका लागले, सगळेच कुत्रे भुकायला लागले. आणि इथं नाही सगळी ते कुठे आहेत माहित आहे, त्या कब्रिस्तानच्या बरोबर समोर आहेत. इथं तुम्हाला कॅमेरामध्ये क्लिअर दिसणार नाही, तिथं आहेत. टोम्प्या ऐक की कबूतर मेले गायचे बघा. तर काय आता 1:15 वाजलेत आणि आपण आता सुरू करूया शूटला. आणि तिकडनं आता आपण सुरू करायचं कॉलेज बसणं, कारण तिकडे जरा अंधार आहे आणि मग जरा इकडे यायचं. तर काय आता आपण जाऊया. हे बघा त्यांची लाईट बीट मारायला सुरू झाल्यात गायची बघा पाय.
ते हातच वाटायला लागलाय मला. यार श्यामण्यांनो ते कोंबडीचे पाय. कोंबडीच पाय रे ते. तर काय आता पोलीस पण आलेले आणि आम्हाला म्हणलं आता काय जास्त वेळ थांबू नका कारण 2 वाजलेत. तर आता तर काय आता आपण थोड्या वेळात करूया 2 पार्ट करूया आणि परत घरी जायचं आणि 2 पार्ट उद्या करायचे. आता हे करा आईला मोबाईल पाडला इथं. त्यांच्या गाडीत एक छोटी घ्यायला पाहिजे. अरे तर गाईज आता आमचं शूट कम्प्लीट झाले. हे बघा सगळी पोरी इथं बसल्यात. 12 वाजता शूट सुरू केलेलं आणि आता वाजलेत 2:30 वाजायला आलेत आणि आता आपण जाऊया घरी डायरेक्ट. तर आता सगळीजण आलेत. चल बाय बाय गुड नाईट बाय. तर काय आतासाठी फक्त एवढंच. तर आता सगळेजण चाललेत आपापल्या घरी आणि तर आता आपण जा घरी आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय गाईज.